अनुदानपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मोठी संधी. होय शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. तात्काळ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे. होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. ई-केवायसीला सर्वोच्च प्राधान्य देत हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश, जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा हक्काचा लाभ मिळेल. शेतकरी बांधवांनी ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 20,000 कोटींपैकी रुपये 14,000 कोटी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे. ई-केवायसी व इतर प्रक्रियामुळे काही रक्कम उपलब्ध असून वितरित होणे बाकी आहे. ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. या ठिकाणी आपण राज्यातील तपशील पाहूया. तर खरीप 2025 अतिवृष्टी नुकसान संबंधी अनुदान विभाग दिलेला आहे. जिल्हा आहे. शासन निर्णयानुसार अनुदान रक्कम लाखात आणि डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून आजपर्यंत वितरित रक्कम या ठिकाणी दिलेली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी आपण पाहू शकता अमरावती विभाग आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर हा विभाग आहे. बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी. त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकता पालघर आहे, रायगड, रत्नागिरी, कोकण विभाग आहे. याच्यानंतर आपण सिंधुदुर्ग आहे, ठाणे आहे. या ठिकाणी आपण रक्कमसुद्धा पाहू शकता. हा जो विभाग आहे हा कोकण विभाग आहे. तर त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे भंडारा, चंद्रपूर. या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूर विभाग, गडचिरोली, गोंदिया. या ठिकाणी नागपूर आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला वर्धा आहे. या ठिकाणी आपण हा जो विभाग पाहिलेला आहे नागपूर विभाग एकूण या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकता अहिल्यानगर, धुळे, जळगाव हा जो विभाग आहे नाशिक आहे. त्याच्यानंतर नंदुरबार, नाशिक. अशा प्रकारे ही एक शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे. आणि तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून अनुदानापासून कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही. या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर हा जो विभाग आहे हा पुणे विभाग आहे. तर एकूण रक्कम या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.